नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज होलीच्या सगळ्यांना अशा हार्दिक अशा शुभेच्छा. तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना आज होलिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज काय सगळ्यांच्या घरी पोळ्या बिळ्या केल्या असलेल्या, पण आमच्यात काय जरा भाऊ एक्सपायर झाल्यामुळं आम्हाला काय करायचं नाही, सण करायचा नाही. तर मग इथं आलं तर मित्राच्या शेतात. तर हे काय तुम्हाला पीक कुठलं ओळखू येतं का बघा. हिरवगार गरदरीत काय असं आणि बांधलंय असं. तर हे नेमकं काय आहे, नेमकं बघा तुम्हाला लक्षात येतंय का काय आहे ते. कोणाकोणा लक्षात आले सांगा. तर हे बघा असे मस्त दिसते. फाउंडेशन केलंय, वर बांधलेलं आहे ताराने. हे बघा इकडं. तर मी सावलीला बसलोय आणि म्हणलं शेतात काय बघावं नेमकं, व्हिडिओ तर काढावा म्हणून व्हिडिओ काढायला आलोय बघा. तर ही कोणाच्या लक्षात आलं का नेमकं काय आहे ती. तर बघा की शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागते आणि शेवटी शेतकऱ्याच्या मालाला मातीमोल किंवा कचरा किंमत केली जाते. आणि खेड्यातली लोक लय कष्ट करावं लागते. आणि शेवटी राबायचं, पीक आणायचं, खत पाणी सगळं फवारणी करून सगळं करायचं. आणि मार्केटला गेल्यावर मालक व्यापारी होतो आणि शेतकऱ्याला लय कष्ट करावं लागते. आणि त्याच्या मालाला भाव कसा आहे किती आहे काय लक्षात येत नाही, किंवा कोणाच्या सांगू शकत नाही बाबा एवढा भाव की तेवढा भाव. तर बघा कष्ट किती करावं लागते. ही मल्चिंग हातरलेले आहे बघा इथं खाली. आधी खाली मल्चिंग हातरलेले आहे. मल्चिंग हातरून परत बोळं पाडलेली आहे ती, आणि परत बी लावलेलं आहे इथं. तर ही शेतकऱ्याची आशा किती आहे बघा की आपला माल जर चांगला आला, व्यवस्थित आला, तर आपण हे करू शकतोय. आपल्या मालाला चांगला भाव येईल, फ्रेश माल, चांगला माल मार्केटला नेल्यावर. आणि हो का अशा पद्धतीने ही मल्चिंग हातरून बी लावलेलं आहे, ब्याची लागण केलेली आहे. आणि हो का पलीकडे बायका आहे त्या बांधते ते. तर मित्रांनो ही आहे काकडी. कधी कोणी बांधतं का, पण ह्या शेतकऱ्यांनी काकडी बांधायला काही बाया तिथं काकडी बांधायला चालू आहे त्या दोरीनं. हो का अशा पद्धतीने दोऱ्याने बांधते ते ह्या. हो बघा. तर काकडी बांधायचं कारण का, हा तर काकडी बांधायची कारण का, तर काकडी बांधली की काकडी अशी सरळ येते, वाकडी होत नाही, खोपडी होत नाही. आणि सरळ झाली की मार्केटला अधिक भावात जाते. त्याच्यामुळं काकडी बांधावं लागते. म्हणजे किती शेतकऱ्याला कष्ट करायला राबावं लागते. हा आहे की. तर बघा अशा पद्धतीनं काकडी बांधलेली ही. आणि ही आहे काकडी, ही काकडी बांधलेली आहे. ती बांधावं लागते काकडी. हे कसं होतं जेव्हा हां आता आपण बहिणी सुटली का नाही, हां इकडे इथंपर्यंत आमची हे आपलं ही बेड 9 फुटाचं आहे अंतर म्हटलं, तरी ही काकडी ह्याच शेंडा घुसतो. आणि परत तोडताना बी तोडवली जाते हे नाही, खाली शेंड तोडवली. 2 तोड 3 तोड झालं का नाही कंप्लीट मोकळी होती. आणि बघा ही काकडी शेतकऱ्याला किती आपदावं लागते. शेवटी किंमत काय बाजार राहू शकत नाही. एकच नंबर काकडी. अजून पानावर काय नाही बघा, नागाळी नाही, दावणी नाही, काय नाही. बाया तिकडे बांधायला काकडी बांधायला चालू आहे बघा. 15 बाया तेव्हा तिकडे बाया आहेत त्या काय काकडी बांधायला चालू करायला त्या. तरी केवळ भरोनी पाय तोडताना होईनी आणि वाकडी होईनी म्हणून ही बघू कसली पान आहे. ते काय आलंय त्याच्यावर, काय म्हणतो पिवळं डावणी सारखं दिसतं. मारले औषध का डावणी सारखं दिसते.
पिवळं चटेत पट खरबुजा जरा गेला हा हा ते काढून टाकायचं नव्हतं पण नाही अजून काय डावणी नाही नागाळी नाही काय नाही चांगलं आहे रोज पवार आहे नाहीतर पांढरी लगेच पडते भुरीला येते काकडीवर हा भुरीला येते बरी बरी नाहीतर हिरवी येते सगळी पानं हा तुडू लागायला जरा थोडी मदत करू लागा तात्या. थोडं लागायला पण अजून काकडीच नाही की या तुडू लागायचे व्हायचे तिथं. बाहेर काय गरज नाही हा तुडू वायरा हे आहे तसला गाडा आहे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बाहेर तुडू लागा या बघा की हिरवी गार आहे नसते अजून नागाळी नाही डाऊन नाही नाहीतर भुरीला येते काकडीवर ह्या. नाही बरी कंट्री बांधायची लागते काकडीला. म्हणजे जास्त दिवस टिकती तोडताना काय होतं शेंड्यावर पाय पडला की वाया जाते ते वर जाणार काय तुम्हाला काय भुका लागली ते काय जांभळे ते लागली आता काय झोप लागली बस नाही पोटात जिरलंच नाही मग किती तिकडे आहे ना आता 15 दिवसांना 8 दिवसांना बघा तिथं धरला का नाही शेंडा 2-3 वेळा बांधावं लागत असं नाही बंदी करायला कारण पहिलं बांधलं की खालचं लगे अजून लांबतंय हा नाही खालचं नाही फोटो कुठं असेल हा की बाहेर निघतो हा आणि आता हाय ना 2 फोटो घेतले बघा आता सेटिंग लागली की चांगली आता नाही फुलं लागली ती त्यांनी परतून द्या काय बरं का हा 3 ट्रका खत याला कोंबडी खत कोंबडी खतामुळे झाली हो 3 ट्रका हो तात्या ला इथं आली बघा ककडी एक हो का तकडे लागली का तकडे नाही लागली ते बांधायचं त्यात थोडा लसूण टाकून काढायला मग आईला केलाय भात म्हणजे भाकरी नको आमची ते वहिनीनं धपाट दिले एक मुली फराळीचं काय केलं आईला ह्यात लसूण टाकून काढायचे झाल्या घातल्या त्यात माझ्या थोड्या मिरच्या द्या आणि ती मका बी तशीच आहे सोडलेली ती दिवशी थोडीच खाल्ली हे मका नासून मिरच्या नासूनच गेल्या आता ह्याचा नाहीच उपयोगच नाही काय फ्रीज नसल्यामुळे खराब होत आहे लगेच माळ उन्हाळ्याचा आता इकडे मिरच्या खराब झाल्या टाकून द्यावं लागतं आता हे आणि तुझ्या त्या कळशीत पाणी किती आहे का प्यायला कळशीत पाणी किती आहे आणावं लागेल प्यायचं पाणी सारखं झाकून ठेवावं लागते नाहीतर लय माती पडते मग मातीला नाही तर लगेच हे होत या प्यायचं पाणी आणायचं प्यायचं पाणी संपले खरबूज ती दिवशी दिलेलं आहे तसंच खरबूज आहे अजून काय म्हणून आणले आता तर चला मित्रांनो मग बोलते ते चला मग मित्रांनो आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा